नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कलकी चॅनलवरती ना तुमचं स्वागत असा. आज तुमका ना मी एक गंमत दाखवतले. आमच्या नदीत ना मुळे पडले होते, म्हणजे एप्रिल मे मध्येच पडलेले. आज आम्ही ना सकाळी मुळे काढूक गेलो नदीत. पाऊस पण जरासो कमी होतो आणि म्हटलं चल आज काय जेवणाक काय बाजारात जाऊ, गावक वेळ नाही तर म्हटले चल जाऊन मुळे काढून तरी हाणूया, गावतात काय बघूया. कारण पाणी पण ना नदीत वाढला खूप, त्याच्यामुळे कसा जाऊ पण भीती वाटता. तर आता हे बघा मुळे घेऊन इलं, त्याच्यानंतर स्वच्छ ना 4-5 पाण्यानं धुतलं आहे त्याका मी. मुळे खूप मोठे असं तुम्ही बघू शकतास. आम्ही त्याका मुळे म्हणतो, तुमच्याकडे त्याका शिंपले म्हणतात, पण आमच्याकडे आमच्या गावात सगळी मुळेच म्हणतात त्याका. तर हे आता स्वच्छ धुतलं आहे, हे असं काचेसारख्या पाणी येतं. मग एका गोळम्यात ना चमचोभर मीठ टाकलं आहे आणि ते स्वच्छ धुतलेले उकडत आता ठेवतले. त्याच्या आधी तुमका एक गंमत दाखवतोय, तुम्ही बघू शकतास. हे चिचारा एवढे बारके मुळे असत, म्हणजे एवढे छोटे ते मुळे असतात, खूप खूप लहान असतात बघा. आणि त्याच्यानंतर किती मोठे जातात ते बघा. हे असे त्यांना वाढाक ना 3-4 महिने लागतात, पण लोका ती तशी ठेवूनच नाही. बारके पडल्यापासून त्याका उरबटवून मुळासहित त्याका काढीत राहतात. आता बघा मीठ टाकून उकडत ठेवलं आहे, त्याका असं उकळ येतं. असा उकळ इलो ना का मित्रांनो ना ते हळूहळू उगाडतात. त्याका 10 मिनटं तरी लागतात, हळू मंद गॅसवर ठेवचे लागतात. आणि शिंपल्याच्या बाहेर जे आवरण असतं ना, आता कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेला असतं. बऱ्याच जणांका ही गोष्ट माहीत पण नाही. आणि शिंपल्यांची ना एक शिपी पण बनवली जातं, असं नाही की भाजी. मी आज तुमका भाजी दाखवतले, म्हणजे शिंपल्यांची भाजी ह्याची रेसिपी दाखवतले. आणि तुम्ही एक शिपी पण बनवू शकतास आणि त्याच्यात शेगलाचो शेंगो आणि बटाटी घातली ना तर खूप छान बनता. म्हणजे जा काय कालवण बनता आता म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बनता. आणि ह्याच शिंपल्यांपासून ना सुंदर दागिने पण बनतात, ते पण मी तुमका दाखवतले खायच्या शिंपल्यांपासून बनतात. आणि शिंपल्याची जी भुकटी असता ना, म्हणजे सोललेले शिंपले असतात त्याच्यापासून ना उत्तम दर्जाचं चुनो पण बनता. तर आता तुमका मी पुढे सांगतलं, पण आता बघा आधी मी हो टोप उतरवून ठेवतोय. म्हणजे ह्या जवळमे असा आता हे शिंपले ना चांगले 10 मिनटं उकाळले. आता त्याची मासा काढले, तर हे जे रिकामी शिंपले जे उरले होत ना मुळे, त्याच्यापासूनच ना कानातले दागिने, बटणं असतात ती आणि शोभिवंत वस्तू, तोरणा सगळा बनता. आणि ह्याच शिंपल्यांपासून ना उत्तम दर्जाचं चुनो पण बनता. आणि हे बघा आता ह्या कसा असा खोदा पहाडाने निकला चुवा एवढे ते दिसत होते टोपभर, पण आता त्याची मासा काढली ना आता एवढी दिसतात चिमूटभर. त्याचं जास्त ना त्याची ती टरफालाच येतात, म्हणजे त्याचे ते शिंपले असतात वरचे ते. आता मित्रांनो ह्या उकडत ठेवलेले ना मीठ टाकून त्याचा ह्या काठ काढून मी बाजूक ठेवले. म्हणजे आता भाजी बनवत ठेवतले ना त्याच्यात मी बाहेरचा पाणी वेगळा घालतले नाही, ह्या काठच घालतले. म्हणजे बटाटी वगैरे शिजाक ना ह्याच पाणी वापरतले. सगळ्यात पहिले ना मी आधी 10-15 लसूण घेतले सोलून, कांद्याची साला काढून घेतलं आहे, कांद्याक बारीक चिरतलं आहे. आता त्याच्यानंतर तेल टाकलं आहे आणि कढईत उकळी येऊक ठेवले. तेल उकळल्यानंतर ना त्याच्यात मग कांदो टाकून परतून घेतले. आता तुम्ही बघू शकतास तेल उकळल्यानंतर मी कांदो टाकलं आहे आणि परतीत ठेवले. आणि ह्याच्यात ना मित्रांनो व्हिटॅमिन B12 पण ना भरपूर प्रमाणात असतं हां शिंपल्यांमध्ये. आता डॉक्टर कधी कधी सांगतात ना, बऱ्याच जणांका माहीत नसतं तुमच्या शरीरात B12 कमी आहे. हे शिंपले खाल्ले ना तर B12 वाढता. आता ही आमची गावठी कोकमा ती धुवून घेतले. त्याच्यानंतर कोकमा, लसूण आणि कांदो परतीत ठेवले. त्याच्यानंतर ना आता त्याचे मसाले काढून घेईन मी. आधी टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे आणि ती मासा बाजूक काढून ठेवले. तर कसा ना ह्याच्यात व्हिटॅमिन B12 कमी असला तर ह्या खातो. त्याच्याशिवाय लाल रक्तपेशी पण आपल्या शरीरात कमी असतात ना, तेव्हासुद्धा ना ह्या शिंपल्यांची भाजी खाऊची लागतात. कारण हे शिंपले खाल्ल्यानंतर ना लाल रक्तपेशी आपल्या शरीरात वाढण्यास खूप मदत होता. त्याच्यानंतर आता बघा एक नारळ फोडून घेतले मी, तो आमच्या घरगुती माडाचो असा. आता तुम्ही म्हणशाल एवढं अक्को नारळ खे का एवढ्याशा तर भाजी एक, तर याकच वळा खोबरा घालतले मी. बारीकसे एक बटाटो चिरून घेतले. बटाटी घातली ना तर मित्रांनो खूप चव चांगली येतात. ते का बटाटो ह्यो घालूचच लागता, मग ती एक शिपी असा दे किंवा मुळ्याची भाजी असा देत, आम्ही बटाटो घालतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतास मी एक वेळा खोबरा चिरून घेतले, बाजूक मासा काढून ठेवलं आहे. तर आता ना पुढे तुमका काय सांगतो. आणि खूप महत्त्वाचा म्हणजे एक असा ना ज्याचे सांधे दुखतात आणि हाडांची लवचिकता म्हणजे वाढवण्यासाठी ना हे शिंपले खाणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही बघू शकतास मी आमचे गावठी घरगुती 2 मसाले काढून घेतले. गरम मसाले 2 प्रकारचे असत. 1 वाटी खोबरा आणि ही धना पावडर, हळद
आता बरेच जण म्हणतात मग तुम्ही कोथिंबीर टाकलाच नाही, तर आता धने पण कोथिंबीरीपासूनच बनतात ना. मग आम्ही कसं कधी कधी करतो, कोथिंबीर घातलं ना का धने नाही, धना पावडर घालणं नाही. आणि जेव्हा आम्ही धना पावडर घालतो ना तेव्हा कोथिंबीर घालणं नाही. ते दोन्ही एकच प्रकार असता ना. आता मी या सगळा मिश्रण मिक्स करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकतास. आता त्याच्यात काठ टाकतले, काठ टाकल्यानंतर या असा दिसता कोकमा अशी वर येतात आणि चांगली मुरान ती शिजतात. तुम्ही बघू शकता चांगली अगदी उकळी येतात. मी आता नाही जास्त सुकी बनवतले नाही भाजी, कारण आमच्याकडे जे बापीय माणसं आहोत ना त्यांना थोडीशी वली भाजी लागता, एकदम सुकी सुकी खाणत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकतास, सुकी फळफळीत पण बनवू शकतास. आमच्याकडे आज उकड्या तांदळाचो भात असा, जो शेतीचो टमाट्याचा सार असा, आणि ही मुळ्याची भाजी, साधा सोप्या आणि सरळ जेवण असा. हे बघा, आता थोडी सुकली ना का मी उतरवून ठेवतलं. तुम्ही फळफळीत होई तर आणखीन 5 मिनटं सुकत पण ठेवू शकशाल. नाही तर लगेच कमेंट करतात लोक, तुम्ही अशी वली भाजी केला सुकाक नाही दिलास. तर मित्रांनो, कोणाकोणाक ना अशी मुळ्याची भाजी आवडता ना ती पण माका कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओक लाईक करा, आणि कमेंटमध्ये माका म्हणजे तुम्ही कशा प्रकारे मुळ्याची भाजी करतास किंवा एक शिपी करतास ताई माका सांगा, आणि माका सपोर्ट करा. धन्यवाद.